पोरा हा काय झालं? इकडे जरा 2 मिनिटं तुझ्याकडे काम होतं, जरा बस, तुला बोलायचे आहे. हा बोलाय. आज लईच नर्वस दिसायला लागलीस. काय बी नाही रे, उग तुला बस म्हणले. तुझ्या मनात जे काय आहे ते मला सांगून टाक. काय प्रॉब्लेम नाही, तू बिंदास बोल मला. पोरा तू पहिल्याच्या सारखं आता माझ्या सोबत बोलणं झालाय, बसणं झालाय. आजकाल ऑफिसची कामं भरपूर चालू आहेत. वेळ मिळणार, टाइम नाही, स्वतःसाठी वेळ नाही. नाही, काळजी करू नको. तुमच्यावरचं प्रेम माझं कमी होणार नाही, हे लक्षात ठेव. होय रे, मला सगळं कळलंय, पण उग कधी कधी आईचं मन घाबरते रे. कशाची भीती वाटते तुला एवढी? काय भ्यायचं कारण आहे एवढं? तू लग्नाआधी प्रत्येक गोष्ट मला सांगतो तास, माझ्यासोबत बोलतो तास, गप्पा मारतो तास, माझ्यासाठी वेळ काढतो तास. कुठं चाललास, करलास, काय बी काम राहू मला सांगतो तास, विचारतो तास. पहिल्याच्या सारखं तू बोलणं झालायस आता, म्हणून मला उग भीती वाटते, म्हणून म्हणले रे. पहिले असं होतं का? मग आता कसं आहे? तुझं स्वतःचं कुटुंब झाले, स्वतःच्या जबाबदाऱ्या झाल्या. आता मला कधी कधी वाटलं आता तुला माझी गरज लागणार नाही. आई, असलं मनात विचार आणू का बरं? कारण मला कधी कधी भीती वाटते माय, कारण तुम्ही दोघं नवरा बायको घर सोडून जाचाल, मला सोडून जाचाल, म्हणून मला भीती वाटते. अहो आई, मग एवढी चिंता कशाला करला बरं? आई, घर रिकामा होईल असं का बरं विचार करलेला बरं? तसं नाही माय, आजकाल सगळेजण आपापलं आयुष्य जगलेल्यात. घर जरी वेगळं असलं, मन काय वेगळं होणार नाही, हे लक्षात ठेव. पण मला तुमची सवय झाली आहे माय. लेकरावच्या सकाळी गर्द्यानं उठते मी, लेकरावची सवय झाली आहे. तू जरा उशिरा आलास की माझे डोळे सगळे दरवाजाकडे राहतात, मला चिंता लागते तुझी. आई, जेव्हा तू लहान होतास तेव्हा तू आजारी पडल्यावर रात्रात तुझ्या जवळ बसून राहत होते मी. तुला ताप आली की तुझ्या कपाळावर असा हात ठेवून तपासत होते मी. हे देवाकडे एवढंच मागणं होतं की माझं लेकरू मोठं होऊ दे. हो आई, हो, मला सगळं आठवतंय. तू मोठा झालायस, तुझं लग्न झालं, ती मला लय मोठा आनंद झाला. एवढीच इच्छा आहे की माझं लेकरू, माझं पोरग मनाने लांब जाऊ नये, एवढीच इच्छा, बाकी काही नाही. तुम्ही माझ्याकडे एकदा बघा बरं. काय ग सुनबाई? आई, लग्न होऊन जेव्हा मी ह्या घरात आले तेव्हा मला सगळंच नवीन होतं. नवीन घर, नवीन माणसं, नवीन जबाबदाऱ्या. तर तुम्ही हातात हात घेऊन म्हणलो मला, काळजी करू नको, ही तुझंच घर आहे, घाबरू नकोस म्हणलो तुम्ही मला. हो हो सुनबाई, तू जी बोलायलेस का मला सारं आठवतंय बघ. आज मी तुम्हाला सांगलाले हो, ही घर बी तुमचंच आहे आणि आम्ही माणसं बी तुमचेच हाव. सुनबाई, तुम्ही मला सून म्हणून नाही, मुलगी म्हणून स्वीकारलो. आता मला तुमची मुलगी म्हणून तुमची काळजी घेऊ द्या. मी कधी कधी तुला रागवते, चुकलं की लय बोलते. होय, आई रागावते. आई रागावते म्हणून का घर सोडून जायचं असते का? अगदी बरोबर आहे बघ तुझी. होय, तुम्ही दोघं बी माझी समजूत काढायला, पण माझ्या मनात अजून बी एक प्रश्न आहे. विचार की, तुला कोण नको म्हणले? एक काय 1000 प्रश्न विचारू शकतेस तू. उद्या चालून तुम्हा दोघाला जर वेगळं राहू वाटलं तर कसं करावं? आई, आयुष्यामध्ये किती बी जर परिस्थिती बदलू दे, पण तुम्ही माझ्यासाठी ओझं असणार नाही, हे गोष्ट तेवढं ध्यानात ठेव. खरं का पोरा? तू माझ्यासाठी काय काय केलंस हे सांगायची गरज लागत नाही. हे माझ्या सगळं मनामध्ये आहे आणि हे लक्षात ठेव, हे मी कधीच विसरणार नाही. अगं कमला, किती लेकरावची परीक्षा घ्यायची बरं तू? तुम्ही मध्ये बोलू नका हो. मला माझ्या पोरा संग बोलायचे आहे. बरं बाबा, मी गप्प बसतो. झालं का? आई, तुला एक आज मी एक वचन देतो. अजून तू का वचन देणार आहेस पोरा? हे बघ आई, आयुष्यामध्ये कितीही जरी बदल झाले, माझे कितीही जरी काम वाढलं आणि कितीही जरी जबाबदाऱ्या वाढल्या, तरी तुमच्याबद्दलचं प्रेम माझ्या मनामधलं अजिबात कमी होणार नाही. एवढंच ऐकायचं होतं पोरा मला. माझं पोरग किती मनानं मोठं झाले ग माय. हो आई, मी कितीही जरी मोठा झालो तर तुमच्यासाठी मी लहानच आहे. आणि मी आई, तू बी ग सुनबाई, तू बी मनानं मोठीच झालीस बघ. मग आजपासून एक नियम करूया, मनात जे बी आलं ते सगळं सांगायचं. हा नियम मला मान्य आहे, पण मी बी एक मध्ये बोलू का? आता इतकं भावनिक बोलून झालंय तर माझ्या पोटामध्ये कावळे ओढाळलेले काव 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 करून जरा माझ्या पोटाचं बी बघा की. तुम्हाला तर नुसतं खायचंच येड आहे, नुसतं खायची चिंता लागते, काय बी राहू. जर घरामध्ये जर सगळे सुखी असतील
तर माझी भूक बी सुखीच असणार की. बाबा तुम्ही बी ना. चला आता चहा बनवते. आज सुनबाई चहा करणार नाही, मग कोण करणार? आई. अगं सुनबाई, माझं पोरग चहा करतय आता. आई, आणि हे सगळा माझ्यावरच अन्याय आहे का? जा रे पोरा, आईचा आदेश म्हणजे घरचा कायदा आहे कायदा, लक्षात ठेव. आज माझं मन हलकं झालं बघा. कारण तुम्ही तुमच्या मनातल्या गोष्टी सगळ्या सांगितलीस म्हणून मला सगळ्या गोष्टी कळल्या. आणि हो आई, मनात काही ठेवू नका, म्हणून तर आज सगळ्याच्या मनातल्या गोष्टी कळल्या माय. आणि बिंदास सांगत जावा. घर किती बी मोठं असलं, घरातली माणसं मनाने मोठी जर झाली तर घराला घरपण येते. घरात एवढं सुख समाधानी राहते, सांगता बस.